नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे कैरीचे पन्ह। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कैरीचे पन्ह बनवण्यासाठी इथे आपण 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। सुरीच्या सहाय्याने कैरीची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता कैरीची साल काढून झाली आहे। सुरीच्या सहाय्याने कैरीच्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। कैरीच्या बारीक फोडी करून झाल्या आहेत। एका कुकरमध्ये कैरीच्या बारीक फोडी टाकायच्या आहेत। अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे। कुकरचे झाकण बंद करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत कैरीच्या फोडी छानशा शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरचे झाकण गार झाले आहे। इथे तुम्ही पाहू शकता कैरीच्या फोडी छानशा शिजवून झाल्या आहेत। कैरीच्या फोडी छानशा नरम अशा शिजल्या आहेत। एका बाउलमध्ये शिजलेल्या कैरीचा गर काढून घ्यायचा आहे। इथे 1 वाटी गूळ खिसून घेतला आहे। आपल्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। गरजेनुसार पाणी टाकले आहे। सर्व साहित्य पळीच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। 1 चमचा विलायची पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा सेंधव मीठ टाकायचे आहे। बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, बर्फाचे खडे टाकायचे आहेत। सर्व साहित्य पळीच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। गरजेनुसार इथे थंड पाणी टाकले आहे। पुन्हा एकदा सर्व साहित्य एकसारखे पळीच्या सहाय्याने हलवून घ्यायचे आहे। पिण्यासाठी तयार आहे कैरीचे पन्ह। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।